सर्व शिंदवणे ग्रामस्थांना माझा सप्रेम नमस्कार। व्हिडिओच्या सुरुवातीला माझा छोटासा परिचय देतो। मी डॉक्टर युवराज बापूसाहेब जराड पाटील। शिक्षणानिमित्त आणि नोकरीनिमित्त गावामध्ये फार काळ वास्तव्याचा संयोग आला नव्हता, पण त्यामुळं सर्वच गावकऱ्यांचा मी परिचयाचा असेल अशातला भाग नाही, बहुतांश लोकांचा आहे। पण बापूसाहेब जराड पाटील माझे वडील यांचा मात्र सर्व गावकऱ्यांशी दैनंदिन संपर्क व परिचय नित्याचा आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण PMRDA झोनिंग आणि संभाव्य आरक्षण या विषयाची माहिती घेणार आहोत। आतापर्यंत सर्वांना PMRDA आणि त्यांनी आपल्या गावावरती केलेलं झोनिंग आणि संभाव्य आरक्षण याच्याबद्दलची माहिती असेलच, पण तरी देखील आज देखील मला काही लोकांचे फोन आले आणि त्यांना माहिती नव्हतं। त्यामुळं मला असं जाणवलं की सोशल मीडियावरती जेव्हा मी ह्या विषयाबद्दल वाच्यता चालू केली त्या दिवसापासून आजपर्यंत मला अनेक ग्रामस्थांचे फोन आले, अनेक ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या आणि त्यांनी ह्या विषयाबद्दलची सखोल माहिती घेऊन ह्या झोनिंग बद्दल आणि संभाव्य आरक्षणाबद्दल काय हरकती घ्यायच्या, कशा स्वरूपाने घ्यायच्या याच्याबद्दल सखोल माहिती घेऊन त्यांनी त्यांचे ध्येय आणि धोरण त्याप्रमाणे ठरवलेलं आहे। पण तरी असं जाणवतंय की सर्वांपर्यंत ही माहिती आणि जागरूकता आतापर्यंत झालेली नाहीये। त्यामुळं सर्वांपर्यंत पोहोचणं शक्य नसल्यामुळं कालावधी कमी आहे हरकत घेण्याचा, मुदत संपत चाललेली आहे। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी हा एक छोटासा प्रयत्न करतोय। हे सोयीचं आहे आणि पटकन होईल देखील, त्यामुळं हा एक छोटासा प्रयत्न। पॉज। आता सर्वप्रथम आपण PMRDA म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं आहे। PMRDA म्हणजे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण। तर PMRDA ही एक नोडल एजन्सी म्हणजे शिखर संस्था त्यांनी निर्माण केली आणि बांधकाम आणि विकास या संदर्भातल्या जितक्या संस्था आतापर्यंत राज्य शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत यांचे एक शिखर संस्था त्यांनी स्थापन केली। आतापर्यंत आपल्याला तलाठी माहिती आहे, तहसीलदार माहिती आहे, त्यानंतर आपल्याला कलेक्टर कार्यालय माहिती आहे, सर्कल ऑफिस माहिती आहे, पण PMRDA तेवढंच परिचयाचं सर्वांचंच आहे अशातला भाग नाही। आता जे बांधकाम व्यावसायिक आहे, जे त्यांच्या जमिनीचं अकृषक परवाना घेतात, त्यांचा दैनंदिन संपर्क येतो PMRDAशी, पण एक सामान्य शेतकरी किंवा एक सामान्य ग्रामस्थ याचा तसा संपर्क PMRDAशी येत नाही। त्यामुळे PMRDA हे काय रसायन आहे हे सर्वांना माहीत असणं तेवढंच अपेक्षित नाहीये। ठीक आहे, तर हा जो विकास आराखडा त्यांनी सादर केला त्याचं क्षेत्र किती, तर पुणे महानगरपालिकेची जी हद्द आहे त्यापासून 50 किलोमीटरचा त्यांनी एक परिघ आखला आणि त्या परिघात येणारे सर्व ग्रामपंचायती हे पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये त्यांनी घेतल्या। आता असाच विकास आराखडा मुंबई महानगरपालिकेचा देखील आहे, नाशिकचा देखील आहे आणि दिल्लीचा तर एक वेगळाच प्रकार आहे, तो म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन। आता पुणे शहराचा विस्तार हा वेगाने होतोय आणि त्यामुळं अनेक समस्या निर्माण होत आहेत, अनेक संभाव्य त्या ठिकाणी विकासाच्या संधी उपलब्ध होत आहेत। त्यामुळं ह्या सगळ्यांना एका सूत्रामध्ये बांधण्यासाठी त्यांनी सरकारी धोरणानुसार हा एक छान विकास आराखडा तयार केला। आता हा विकास आराखडा काय एकट्या माणसाने तयार केलेला नाही। विकास आराखड्याचा उद्देश नक्कीच चांगला आहे। PMRDA मध्ये अनेक तज्ञ, इंजिनियर, IAS अधिकारी, त्यानंतर काही सामाजिक संस्था, वेगळ्या वेगळ्या सरकारी यंत्रणा यांचा समावेश करून त्यांनी अभ्यासपूर्ण प्रकारे हा विकास आराखडा तयार केलेला आहे। पण कितीही प्रयत्न केले तरी
कुठल्याही सरकारी आराखड्यामध्ये किंवा सरकारी धोरणामध्ये काही त्रुटी निश्चित असतात. आता हा आराखडा कसा तयार केलेला आहे, तर त्यांनी गाव नकाशे जे आहे त्या गाव नकाशांवरनं आणि उपग्रहातनं सर्वेक्षण करून हा विकास आराखडा आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि तो आता सध्या प्रारूप स्वरूपात आहे, म्हणजे ड्राफ्ट स्वरूपात आहे, तो फायनल केलेला नाही. विकास आराखडा सादर केल्यानंतर त्यांनी आपल्याला 30 दिवसाची मुदत दिलेली आहे. हा विकास आराखडा 2 ऑगस्ट रोजी त्यांनी सादर केला आणि 2 ऑगस्ट पासून पुढे 30 दिवस अशा पद्धतीनं ती मला वाटतं 30 ऑगस्ट पर्यंत ती मुदत संपत आहे हरकत दाखल करण्याची. आणि आता एक परिपत्रक वाचनात आले, पण अजून त्यांच्या संकेतस्थळावरती ते उपलब्ध नाही. पण बहुतांश ठिकाणावरून माहिती मिळते की 15 दिवसाची मुदतवाढ हरकत घेण्यासाठी दिली गेलेली आहे. तरी हा विकास आराखडा सादर केल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की आजकाल सगळीकडे करोनाचं सावट आहे. येण्या जाण्याची साधनं, अनेक ठिकाणी दुकानं आणि लॉकडाऊन सदृश सिच्युएशन्स आहेत. तरी अशा वातावरणामध्ये सरकारने हे अपेक्षित ठेवणं की सर्व शेतकऱ्यांपर्यंत किंवा जमीन मालकांपर्यंत, जमीन धारकांपर्यंत हा विकास आराखडा पोहोचेल आणि त्याच्यावरती जर त्यांना नको असणारं आरक्षण किंवा नको असणारा झोन पडलेला असेल तर त्याच्यावरती हरकती ते वेळेत दाखल करतील असं समजून मुदत देणं हे मला व्यवहार्य वाटलं नाही. त्याच्यामध्ये देखील कायदेशीर त्रुट आहे. ती अशी की कुठलेही सरकारी ध्येय धोरण ठरवताना एक 60 ते 90 दिवसांचा कालावधी हरकत घेण्यासाठी सर्वांना द्यायचा असतो. पण या ठिकाणी तो केवळ 30 दिवसाचा ठेवलेला आहे आणि आता संभावितरित्या 15 दिवस त्याचा मुदतवाढ दिली गेलेली आहे. आता सर्वांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की त्यांनी अगोदर आपल्याला सांगितलेलं आहे की या प्रकारचं झोनिंग किंवा या प्रकारचं आरक्षण आम्ही तुमच्या मालकीच्या शेतजमिनीवरती किंवा आसपास आम्ही करत आहोत. आणि त्याच्यावर जर तुम्ही हरकत घेतली नाही तर त्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला हे मान्य आहे आणि मग तो झोन किंवा ते संभाव्य आरक्षण तिथं तुमच्याकडून त्याला संमती आहे असं गृहीत धरून ते कायम केलं जातं. याच्यामध्ये आरक्षणामध्ये तर जमीन जातेच, तिथून डायरेक्ट आपलं नाव सातबाऱ्यावरून कमी होऊन त्या ठिकाणी राज्य शासनाचं नाव येतं आणि मग राज्य शासनाने ज्या कारणास्तव त्या जमिनीवरती आरक्षण केलेले त्या प्रकारची संस्था किंवा त्या प्रकारचं त्या ठिकाणी बांधकाम केलं जातं. उदाहरणार्थ प्राथमिक शाळा, दवाखाना किंवा क्रीडांगण, बस डेपो, असे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण ते सविस्तर जाणून घेऊच. आता ह्या सगळ्या प्रकरणाची माहिती ही कशी मिळाली मला, तर या ठिकाणी मला राहुल पोपट ताळगे यांचे आभार मी मानतो. आपण सोशल मीडियाचा वापर विनोदी पोस्ट पाठवणे, व्हिडिओ बघणे यासाठी करतो. पण राहुल ताळगे हे माझ्या व्यवसायाच्या शेजारीच असल्यामुळं त्यांनी सांगितलं की हे अशा प्रकारचं काहीतरी आलेलं आहे डॉक्टर, थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये माहिती घ्या. आणि मी जेव्हा ती पोस्ट वाचली त्यानंतर मला कळलं की हा विषय आपल्याशी संदर्भित आहे आणि याच्यावरती आपण थोडीशी सखोल माहिती घेऊन ह्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे. तदनंतर गेले 15 दिवसात मी PMRDA या ऑफिसला जवळजवळ 3 ते 4 वेळा गेलो. सुरुवातीला गर्दी कमी होती, पण जशी जशी हरकत घेण्याची मुदत संपत आली तशी तशी तिथं गर्दी वाढली आणि शेवटच्या व्हिजिटच्या वेळेस तर तिथं अगदी ट्रॅफिक पोलीस उभा होते ट्रॅफिक रेग्युलेट करण्यासाठी. ट्रॅफिक जाम होत होता. इतकी लोक त्या ठिकाणी हरकती घेण्यासाठी आली. या परिस्थितीचा आढावा घेऊन PMRDAने 3-4 ठिकाणी 3-4 केंद्र निर्माण केली आणि त्या ठिकाणी तो प्रारूप विकास आराखडा डिस्प्लेमध्ये ठेवला आणि त्या ठिकाणी जाऊन त्या भागातले PMRD क्षेत्रात येणारे ग्रामस्थ आणि सर्व नागरिक तो आराखडा जाऊन पाहत होते. पण ही व्यवस्था देखील फार अपुरी पडत होती, कारण का लोकसंख्येचा विचार करता आणि येण्या जाण्याची साधनांचा विचार करता
ही केंद्र देखील अपुरी पडत होती. पण त्यांनी एक चांगली गोष्ट केली की हा प्रारूप विकास आराखडा आणि त्याच्या संदर्भातलं सर्व लिखाण किंवा माहिती ही त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर दिली होती. मग मी त्या संकेतस्थळावरनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये माहिती डाउनलोड केली. त्याच्या जवळपास 180 पानाच्या आतापर्यंत मी प्रिंट काढलेल्या आहेत आणि ती माहिती सर्वसामान्य शेतकऱ्याला कळेल अशातली नाही. त्याच्यामध्ये फार तांत्रिक शब्द वापरलेले आहेत आणि एकतर ती माहिती सर्व इंग्लिशमध्ये आहे. पीएमआरडीनी एवढं करणं अपेक्षित होतं की महाराष्ट्रातली भाषा ही मराठी आहे, तर त्यांनी ती माहिती सर्व मराठीमध्ये देखील उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. आणि त्यांनी ही अपेक्षा कशी बाळगून होते की तो तांत्रिक जो नकाशा आहे, जो वास्तुविशारद किंवा आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनियर यांना कळतो, तो सामान्य शेतकऱ्याला, भोळ्या शेतकऱ्याला कसा कळेल याची त्यांनी नोंद न घेता हा इंग्लिश भाषेमध्ये आणि अगदीच टेक्निकल अशा स्वरूपामध्ये त्यांनी त्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेला आहे. पण ठीक आहे, आपला शेतकरी जरी भोळा असला तरी त्या भोळ्या शेतकऱ्यांनी आपली मुलं निश्चित शिकवलेली आहेत आणि त्यांना हुशार बनवलेलं आहे. त्यामुळं मी त्या माहितीचं व्यवस्थित विश्लेषण करून 100% बरोबर नसलं तरी सर्वांकडनं माहिती घेऊन आज रोजी 100% योग्यरित्या मी आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचू शकतो. पॉज. तर या सगळ्या प्रयत्नांमध्ये मी अनेक आपल्या गावातील तरुणांशी बोलत होतो. त्यातल्या त्यात मला जगदीश पाटील यांनी अगदी मोलाचं सहकार्य केलं. ज्या ठिकाणी माझा संपर्क नव्हता त्या ठिकाणी त्यांनी त्यांची संपर्क प्रणाली कार्यान्वित करून त्या ठिकाणी जी स्पष्टता नव्हती त्या ठिकाणी त्यांनी बऱ्यापैकी मला स्पष्टता निर्माण करून दिली. तसंच आपल्या गावचे शिवाजी विठ्ठल माडिक यांनी देखील फार मोलाची माहिती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मी आवर्जून नाव घेऊ इच्छितो सागर माडिक यांचं. त्यांनी देखील फार चाणाक्षपणे काही गोष्टींची माहिती या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तर आता त्यांनी जो पीएमआरडीने जो प्रारूप आराखडा सादर केलेला आहे, आपल्या शिंदवणे भागामध्ये रुरल ग्रोथ सेंटर आणि अर्बन ग्रोथ सेंटर असे 2 प्रकार केलेले आहेत. तर अर्बन ग्रोथ सेंटर मध्ये उरुळी कांचनचा भाग येतो आणि रुरल ग्रोथ सेंटर म्हणजे ग्रामीण विकास केंद्र ह्या प्रवर्गामध्ये आपल्या शिंदवणे गावचा समावेश होतो. आता हा प्रारूप आराखड्याचा जो नकाशा आहे त्याचे 3 तुकडे आहेत शिंदवणे गावसाठी. तर त्यांना त्यांनी संकेतांक दिलेला आहे U5, V5 आणि V6. तर त्यातल्या त्यात V5 हा मोठा आहे, त्याच्यामध्ये गावाचा 95% भाग दिसतो. पण कडचे जे पांचाळ्याच्या साईडचे किंवा आपल्या शितोळमाळ्याच्या साईडचे जे भाग आहेत त्यांचा U5 आणि V6 या नकाशांमध्ये आहे. ते देखील मी सोशल मीडियावर टाकलेले आहेत. आता ह्या नकाशांमधून आपल्याला अर्थबोध काय होतो, तर आपल्या गावामध्ये 2च प्रकारचे झोन त्यांनी केलेले आहेत. एक आहे ग्रीन झोन G2 आणि दुसरा आहे ॲग्री झोन G1. एक छोटासा भाग आहे जो रेसिडेन्शियल झोन म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेला आहे. पण त्या ठिकाणी ऑलरेडी त्या लोकांनी प्लॉटिंग करून तिथं जी शेत जमीन होती त्याला अकृषक परवाना घेतल्यामुळं त्या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन होणं हे अपेक्षितच होतं. तर तो झोन त्यांनी टाकलेला नाही, तो झोन त्या ठिकाणी ऑलरेडी होता. पण हे जो आपल्या गावची समस्त जमीन जी आहे ती त्यांनी ॲग्री झोन G1 आणि ग्रीन झोन G2 ह्या प्रवर्गामध्ये मोडलेली आहे. आणि नकाशामध्ये आपल्याला फेंट हिरव्या रंगाचे जे रेघाळ चित्र दिसतंय तो ग्रीन झोन आणि जो एक पोपटी रंग आहे तो आहे ॲग्री झोन. आता एका ठिकाणी फार गोंधळ निर्माण झाला होता की काही गटांच्या समोर P, A आणि B ही अक्षरं होती. त्याच्यामुळं
माझा देखील गैरसमज झाला त्या ठिकाणी. मी काय ह्या क्षेत्रातला एक्सपर्ट नाहीये, पण तो स्वाभाविक होता, कारण का माहिती फार कमी होती. अधिकारी फोन उचलत नव्हते, त्या ठिकाणी कोणी बोलायला तयार नव्हतं, कारण का गर्दीच तेवढी होती. त्यामुळं आपल्याला त्या नकाशाचं विश्लेषण स्वतःला करणं गरजेचं होतं. आणि आजूबाजूचे जे सर्व गावं आहेत ते देखील याच गोंधळामध्ये होते. तर आता पी, ए आणि बी याला आतापर्यंत आपण आरक्षण पडलंय आपल्या गटावरती असं समजून चाललो होतो. पण या ठिकाणी मी अगदी जबाबदारीने सांगू शकतो की ते आरक्षण नाही. म्हणजे पी म्हणजे पार्किंग, ए म्हणजे आश्रम आणि बी चा काय अर्थ निघत नव्हता. तर ज्या हे काही 29 गटांवरती ही अक्षरं होती, पण आज मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो तसा आपल्याकडं कागदोपत्री पुरावा आहे की हे आरक्षण नसून या पी, बी आणि ए या अक्षरांचा महसुली अर्थ आहे. परत या ठिकाणी जगदीश पाटील आणि आपले शिवाजी महाडिक यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि त्यांनी या माहितीला दुजोरा देण्यासाठी अनेक स्रोतातून त्यांनी ही कन्फर्म माहिती मिळवली. त्यांचे आभार मानू तेवढे कमीच आहे. आता G2 आणि G1 हे काय रसायन आहे याच्यावरती आपण थोडीशी माहिती घेऊ. पॉज. आता ऍग्रीझोन G1 हा जो प्रकार आहे, हा जो झोन आपल्या गावामध्ये आहे, याची आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही. म्हणजे या झोनमुळे आपल्याला फायदा नसला तरी नुकसान काहीच नाही. म्हणजे आपलं जे दैनंदिन काम चालू आहे तिथं, की शेती व्यवसाय चालू आहे, तुम्ही त्याला एनए मध्ये कन्वर्ट करू शकता, तुम्ही त्याचं प्लॉटिंग करू शकता आणि तुम्ही तिथं एनएच्या परवानगीनंतर बांधकाम देखील करू शकता. त्याच्यामुळं ऍग्रीझोन G1 बद्दल आपल्याला काय अडचण त्या संदर्भातली नाही. पण ग्रीन झोन G2 हा एक फार त्रासदायक झोन आपल्या गावामध्ये 2 भागांमध्ये पडलेला आहे. तुम्ही नकाशा पाहिला तर गावाच्या दक्षिण बाजूला म्हणजे नवीन कॅनलच्या खाली आणि उरळीकांचन हद्दीतून जो छोटा पाट जातो त्याच्यामध्ये अगदी पंचाळ्यापर्यंत त्यांनी ग्रीन झोन G2 हा प्रकार प्रस्तावित केलेला आहे. आता तसंच गावठाणाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला देखील त्यांनी ग्रीन झोन प्रस्तावित केलेला आहे. अंदाजे बघितलं तर याच्यामध्ये गावच्या 40% जमिनीचा सहभाग हा या ग्रीन झोन G2 प्रकारामध्ये सद्यस्थितीला त्यांनी प्रस्तावित केलेला आहे. आता G2 मध्ये काय अडचण आहे आपल्याला, तर G2 म्हणजे शेती, थोडक्यात शेती नाविका झोन. G2 मध्ये आपण कुठल्याही प्रकारचं बांधकाम त्या ठिकाणी करू शकणार नाही. काही प्रमाणात करू शकतो. आता ती प्रमाण किती, तर 0.20% FSI नी त्या ठिकाणी आपण बांधकाम करू शकतो. आणि ही सर्व माहिती त्यांच्या संकेतस्थळावरूनच मी काढलेली आहे. G2 प्रकारामध्ये बांधकामाची एक वेगळी नियमावली आहे, त्याला म्हणतात DC रेग्युलेशन. म्हणजे DC रेग्युलेशन म्हणजे काय, तर डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन अँड प्लॅनिंग अँड प्रमोशन. सॉरी, हे कोणी ठरवलं, तर हे पुणे महानगरपालिकेने ठरवलं. जी आता काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी जी 23 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली, त्या प्रत्येक गावाचा वेगळा DCR त्यांनी बनवला होता. पण PMRDA मध्ये जी 50 किलोमीटर पर्यंतची जी गावं येत आहेत त्यांच्यासाठी अजून त्या DCR बद्दल तेवढी स्पष्टता नाहीये. पण प्रारूप आणि फायनल DCR मध्ये ज्या नियमावली ग्रीन झोन मध्ये करण्याच्या गोष्टीबद्दल दिलेल्या आहेत त्या आपल्यासाठी फार जाचक स्वरूपाच्या आहेत. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये एक मला आढळलं की तुम्ही त्या ठिकाणी पशुपालन करू शकता, डेअरी व्यवसाय करू शकता, पण हेक्टरी तुम्ही 10च गाया पाळू शकता. आता मला सांगा, आपले 20-25 गायांचे गोटे असले तरी दुग्ध व्यवसायावर किती मोठं संकट आहे. आणि ह्या DCR मुळे किंवा ग्रीन झोन मुळे त्या ठिकाणी आपल्यावरती पशुपालनाचं संख्येचं नियमन ते करू इच्छितात. त्यामुळं तो जो पशुपालक, तो जो दुग्ध व्यावसायिक आहे, तो अडचणीत येणार आहे. दुसरा एक त्याच्यामधला भाग असा आहे की जेव्हा तुम्ही एखादं बँकेकडे लोन प्रकरण करणार
त्या लोन प्रकरणामध्ये तुमची जमीन कुठं आहे, ग्रीन झोन मध्ये आहे, बँक ही नियमानुसारच लोन देणार. तुम्हाला 10 गायांचा गोठा करण्यासाठी त्या ठिकाणी बँकेकडनं अर्थसहाय्य होणं अपेक्षित आहे, जर हा G2 झोन कायम झाला तर. आता दुसरा महत्वाचा विषय म्हणजे G2 झोन म्हणजे शेती नाविका झोन. याच्यामध्ये प्लॉटिंग करण्यावरती फार बंधनं निर्माण होणार आहे. तर ती कशी? सद्यस्थितीला आपण ऍग्री झोनचं नॉन ऍग्रिकल्चर करतो, त्यामध्ये टाउन प्लॅनिंगच्या नियमानुसार एकास एक FSI मिळतो. म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचा गुंठा असेल तर त्याच्यावरती आपण 1000 स्क्वेअर फूटचं बांधकाम करू शकतो. आता ग्रीन झोन मध्ये 1000 स्क्वेअर फूटवर तुम्ही 20 स्क्वेअर फूटच बांधकाम करू शकता. 0.20चा FSI दिलेला आहे त्यांनी. म्हणजे तुमच्या जमिनीची किंमत ही आपोआप कमी झाली ग्रीन झोन मधल्या. कोण घेणार आहे ती जमीन? ग्रीन आधी जेव्हा तुम्ही जमीन विक्रीस करताल त्यावेळी जमीन घेऊ इच्छिणारा माणूस बघणार आहे की हा ग्रीन झोन आहे का, शेती झोन आहे, कार झोन आहे. आणि ग्रीन झोन असेल तर तो त्याला नकार देणार आहे, कारण का त्याला कायद्याने तिथं 20 स्क्वेअर फूटच बांधकाम करता येईल एका गुंठ्यावरती. त्यामुळं आपल्या जमिनीची किंमत जी आज गुंठ्याला काही लाखांमध्ये आहे ती काही हजारांमध्ये येण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे या प्रारूप आराखड्यामुळे. त्यानंतर जमीन आपल्याच नावावर राहणार, जागा मालकाच्याच नावावर, पण इतक्या दिवस राखलेली जमीन त्याची जर किंमत आज आपल्याला माहिती सर्वांना की एकराचा भाव आधी गुंठ्यावर आला, गुंठ्याचा भाव स्क्वेअर फुटावर आला, आणि आजकाल तर शिंदवण्यामध्ये सेंटीमीटर वरती भाव आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या ग्रीन झोन मुळे आपल्या शेतीची किंमत ही अत्यंत कमी होणार आहे किंवा त्याचं कमर्शियल व्हॅल्युएशन हे निघून जाणार आहे. आणि हाच महत्वाच्या मुद्द्यामुळे आपल्याला या ग्रीन झोन G2 वरती हरकत नोंदवणं हे अत्यंत अपरिहार्य या स्वरूपाचं आहे. आता दुसरा विषय असा आहे, तो देखील तेवढाच महत्वाचा आहे की PMRDने सर्वेक्षण हे उपग्रहातनं केलेलं आहे आणि त्यांनी ते टाउन प्लॅनिंगच्या किंवा गाव नकाशाच्या आधारे केलेलं आहे. मग ज्यांनी आतापर्यंत 1-2 गुंठ्यामध्ये आपल्या शेतामध्ये किंवा रस्त्याच्या दुतर्फा जे काय व्यवसाय आहेत, जे काय बांधकामं केली, तिथं त्यांचे उद्योग व्यवसाय, दुकानं, घरदार जे काय बांधलं, सर्वांनीच काय येणे केलंय अशातला भाग नाही. मग येणे जर केलं नाही तर ते टाउन प्लॅनिंगच्या नकाशाला आलं नाही, त्याच्यामुळे त्यांना तिथं जागा मोकळी दिसते, त्यामुळे त्यांनी टाकला तिथं ग्रीन झोन G2. याचा एक संभाव्य धोका असा आहे की उद्या तुमच्या त्या बांधकामाला अवैध बांधकाम म्हणून ते घोषित करणार आणि ते पाडू देखील शकतात. PMRDने आतापर्यंत पुणे परिसरामध्ये अनेक अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केलेली आहे. त्यासाठी त्यांनी यंत्रसामग्री ही विकत घेऊन ठेवलेली. ते अगदी भाड्याने पण घेत नाहीत, कारण का त्यांना माहिती आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं या क्षेत्रामध्ये झालेली आहेत. त्याच्यामुळे त्यांनी ती यंत्रणाच विकत घेऊन ठेवलेली आहे. त्या मशीनचं नाव आता मला आठवत नाही, पण त्यांनी फार मोठी 2 मशीन विकत घेतलेली आहेत, ती बांधकामं पाडण्यासाठी घेतलेली आहेत. त्यामुळं एकतर जमिनीची किंमत कमी होणं, त्या जमिनीवर असलेले आपले शेती संलग्न व्यवसाय यांच्यावरती जाचक बंधनं येणं, आणि दुसरी की तिसरी सर्वात महत्वाची म्हणजे त्या ठिकाणी आता जी अस्तित्वात असलेली बांधकामं आहेत त्या बांधकामावरती PMRDAचा हातोडा चालण्याची टांगती तलवार ही आपल्यावर आयुष्यभर राहणार आहे आणि ती सत्यात देखील उतरू शकते. कारण का आजकालचं प्रशासन, आजकालचं सरकार हे अगदी गतिमान झालेलं आहे. माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती ही फार पटकन मिळते. किंवा आपल्यातच वादविवाद असतात, एखादा माणूस कंप्लेंट करतो PMRDAकडे की याचं बांधकाम हे अनधिकृत आहे, यांनी कुठलाही नियम न पाळता हे बांधकाम केलेलं आहे, त्यामुळे हे पाडून टाकावं. म्हणजे ह्या प्रकारचे ज्या अडचणी आहेत ते आपल्याला भविष्यात निर्माण होणार आहेत या ग्रीन झोन G2 मुळे. तर माझी सर्वांना ग्रीन झोन G2 मध्ये ज्यांचे गट येत आहेत, दिसत आहेत, त्यांना सर्वांना विनंती आहे की जर तुमचा गट G2 प्रकारामध्ये मोडत असेल तर निश्चित आठवणीनं, जबाबदारीनं तुम्ही त्याच्यावरती हरकत घ्या. हरकत काय घ्यायची हे आपण पुढे पाहूयाच. पॉज. तर आता G2 झोन मध्ये ज्यांचे गट आहेत
त्यांनी हरकत कशी घ्यायची आहे, तर हरकतीची मुदत 30 ऑगस्ट होती, म्हणजे उद्या संपते. आज 29 ऑगस्ट, उद्या हरकतीची मुदत संपते, पण त्याला आपल्याला मुदतवाढ मिळाली आहे असं एक परिपत्रक सोशल मीडियावर फिरतंय. पण मी त्याच्या संदर्भात ते कन्फर्म परिपत्रक संकेतस्थळावर अजून अपलोडेड नाहीये. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे कदाचित त्यांनी केलं नसेल, पण मी ते देखील डाउनलोड करून मी सोशल मीडियावर टाकेल. त्याची एक प्रिंट घ्या, ती देखील हरकतीला जोडा. हरकतीचा एक विहित नमुन्यातील फॉर्म आतापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचला असेल, नसेल तर ज्याच्याकडे असेल त्याची झेरॉक्स मारून घेतली तरी चालते. त्या फॉर्मला तुमचा 7/12 जोडणं, ऍक्टिव्ह वाला, म्हणजे तलाठी कार्यालयातनं घेतलेला सही शिक्क्याचा 7/12 किंवा ऑनलाईन डाउनलोड QR कोड असलेला 7/12 हा त्याला जोडणं अनिवार्य आहे. त्यानंतर प्रारूप आराखड्यात ज्या ठिकाणी तुमचा गट आहे तो गट नकाशा तुम्हाला त्या ठिकाणी छोटा, कुठल्याही झेरॉक्स सेंटरवर गेलं तर कलर प्रिंट मिळते, त्या ठिकाणी तुमचा गट एखाद्या कलर कोडिंगने तुम्ही दाखवा, तो देखील त्याला जोडा. आणि त्या विहित नमुन्यात तुम्हाला आता काय लिहायचंय त्या ठिकाणी, तर ग्रीन झोन मुळे मी तुम्हाला सांगितलं ग्रीन झोन मध्ये काय बाधक गोष्टी आहेत. तर ग्रीन झोन मुळे तुमच्या उत्पन्नाच्या साधनावर कशी टाच येणार आहे, तुमच्या भविष्यातल्या प्लॅनिंगवरती कशी टाच येणार आहे, ह्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये आवर्जून नमूद करा. म्हणजे कुणाचा ऑलरेडी तिथं पोल्ट्री व्यवसाय असेल, कुणाचा ऑलरेडी तिथं 20-25 गाई म्हशींचा गोठा असेल, तर याच्यावरती बंधने येणार आहेत. म्हणून तुम्ही आक्षेप, माझा ऑलरेडी तिथं गोठा आहे आणि त्याच्यामध्ये 25 पशु आहेत, त्याला मला ह्या बँकेनी किंवा ह्या पतसंस्थेनी किंवा ह्या विकास संस्थेनी अर्थसहाय्य केलेले ते पुरावे देखील त्याला तुम्ही जोडू शकता. आता यातली सगळीच कागदपत्र तुमच्याकडे आज रोजी उपलब्ध असतील अशातला भाग नाही, पण त्या विहित नमुन्यामध्ये आपण एक ओळ टाकलेली आहे ऑलरेडी, की जर काही कागदपत्र मी सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे हक्क राखून ठेवतोय, म्हणजे काही अनिवार्य कागदपत्र कुठली, तर तुमचा 7/12, तुमचा तो विहित नमुन्यातील फॉर्म आणि त्याला तुम्ही जोडलेली PMRDच्या प्रारूप नकाशाची तुमचा गट असलेला एक तुकडा, कलर झेरॉक्स काढणं जास्त व्यवहार्य ठरेल त्या ठिकाणी. आणि तो तुमचा तुकडा आहे तो V5 नकाशा किंवा U5 नकाशा किंवा V6 नकाशा असं त्याच्यावरती एक लिहून टाका. त्यानंतर हरकतीमध्ये तुम्ही आवर्जून लिहा की त्या ठिकाणी ऑलरेडी माझं घर आहे, त्या घराची टॅक्स पावती किंवा ग्रामपंचायत नोंद झालेली दाखला हे देखील तुम्ही जोडलं तर अत्यंत चांगलं होईल. त्यानंतर हा झाला हरकतीचा महिना आणि त्याला जोडवायची कागदपत्र. आता आपण आपल्या ग्रामपंचायतीचं नेतृत्व अगदी सुजाण आणि दगदगता असल्यामुळं आपण ही माहिती जशी नेतृत्वाला मिळाली, त्यांनी ऑलरेडी पत्रव्यवहार केला होता, त्या पत्रव्यवहाराला यथोचित प्रतिसाद PMRD कडनं मिळाला नव्हता. पण ठीक आहे, वेळेचं बंधन होतं आणि अनेक त्याला कारणं आहेत. पण ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाने आपली 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता संत यादवराव सांस्कृतिक केंद्रात आपली एक मीटिंग बोलवली, त्याला ग्रामसभेचं स्वरूप दिलं आणि ह्या PMRDच्या झोनिंग विरोधात आपण ठराव मंजूर करणार आहे अशी घोषणा देखील त्यांनी तिथं केली. सर्वांच्या अडचणी जाणून घेतल्या, सर्वांची मतं जाणून घेतली आणि त्यांनी एक उत्कृष्ट निर्णय त्या ठिकाणी घेतलाय की आपण याच्या विरुद्ध ठराव पास करणार आहोत. तर इतक्या दिवस तरी संभ्रमाची अवस्था होती आपल्याला, संभाव्य आरक्षण, ते PA-B काय प्रकार आहे, झोनिंग काय प्रकार आहे. आता याची सखोल माहिती आजपर्यंत आपल्याला आता मिळालेली आहे. तर यापूर्वी मी जे सूचना केली होती एक पानभर ठराव करायचा, आता ती करण्याची गरज नाहीये. 2 ओळीचा ठराव की या ठिकाणी ग्रीन झोन 2 ठिकाणी पडलेला आहे, तर तो ग्रीन झोन आम्हाला अमान्य आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही ठराव पास करतो आहे. आता हे करत असताना बरेच मतप्रवाह नवीन निर्माण झालेले आहेत. आता झोनिंग बद्दलचे आपल्या गावामध्ये अनेक मतप्रवाह ऐकायला मिळाले की ठीक आहे, आपण G2 झोन तर हटवूच, म्हणजे ग्रीन झोन G2 हा हटवू, पण मग आपण R झोन मागावा का, आपण इंडस्ट्रीयल बेल्ट किंवा इंडस्ट्रीयल झोन मागावा का, त्यातनं आपल्या गावामध्ये विकासाच्या संधी उपलब्ध होतील. पण
जसा मी याचा अभ्यास केला, कालपासून मी त्याच कामामध्ये आहे, नेमका सुट्टीचा दिवस देखील होता, त्याच्यामुळे मला बराच वेळ मिळाला. तर या ठिकाणी जर आपण आर झोन त्यांना मागितला, हे रेसिडेन्शियल झोन. आता रेसिडेन्शियल झोन आणि ऍग्री झोन ह्याच्यामध्ये फरक काय, तर फार छोटा फरक आहे की ऍग्री झोनला तुम्हाला एनए करावं लागतं आणि आर झोन हा ऑलरेडी एनए असतो. शुल्क शासकीय आर झोनला तेवढेच भरावं लागतात, कारण का तुम्ही त्या जमिनीचा वापर हा बांधकामासाठी किंवा कमर्शियल यूज साठी करणार आहे. आणि जर तुम्ही शेती जमीन एनए केली तर त्याला देखील तेवढे शुल्क आहे. आता आर झोन जर केला तर त्याच्यामुळं आर झोन हा फक्त झोन येणार नाही आपल्याकडे, तर त्या झोन बरोबर काही आरक्षण पण येणार. आता आर झोन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुम्ही रहिवासी झोन म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही सदनिका बांधू शकता, बंगले बांधू शकता, रो हाऊस बांधू शकता. मग जेव्हा सरकार त्या ठिकाणी लोकवस्ती करण्यासाठी परवानगी देते, त्या भूभागाला आर झोन म्हणून डिक्लेअर करते, तर ते नुसतं डिक्लेअर करून चालत नाही, तर त्यांना सुखसुविधा देखील निर्माण कराव्या लागतात. म्हणजे काय, पोलीस स्टेशन झालं, शाळा झाली, दवाखाना झाला, क्रीडांगण झालं. जसं की आपल्या रोडला डालवस्तीमध्ये थोडंसं अलीकडं सावंत म्हणून एक आपल्या भागातले बिल्डर आहेत, त्यांच्या गटामध्ये क्रीडांगणाचं, पब्लिक ग्राउंडचं आरक्षण पडलेलं आहे. थोडंसं काकडे शेती भंडार याच्या समोर एक प्रायमरी स्कूलचं आरक्षण पडलेलं आहे. तुम्ही ते उरळीच्या नकाशामध्ये बघू शकता. तर आर झोन जर आपण मागितला तर त्याच्याबरोबर नुसता आर झोन ते देणार नाहीत, तर आर झोन जर त्यांनी दिला तर त्याच्याबरोबर ते काही क्षेत्रांवरती त्या झोनमध्ये आरक्षण देखील टाकू शकतात. त्यामध्ये काही शेतकऱ्यांची 20 गुंठे, 25 गुंठे, 30 गुंठे, एकर अशी जागा आरक्षित केली जाऊ शकते. त्यामुळं तसं न करणं हे व्यवहार्य ठरेल. आणि आर झोन करून त्याचा विशेष काय फायदा होत नाहीये, फक्त आपला 1-1.5 महिना जो एनए करण्यामध्ये जातो तो वाचणार आहे. आर झोन मध्ये आडवा पट्टा बांधकाम आपल्याला करता येत नाही, त्याला आर्किटेक्चरचा नकाशा लागतो, तो टाउन प्लॅनिंगच्या नियमानुसार बनवावा लागतो आणि त्याला शुल्क देखील शासकीय तेवढेच आहे. मग ऍग्री झोन आणि आर झोन याच्यामध्ये फक्त 1.5 महिन्याचा आपल्याला त्रास आहे, तर तो आर झोन मागणं आणि संभाव्य आर झोन बरोबर येणाऱ्या आरक्षणांचा धोका पत्करून काही शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान घडून आणणं हे तितकंसं मला व्यवहार्य वाटत नाही. त्यामुळं सगळ्या परिस्थितीचा अभ्यासपूर्ण आढावा घेता माझं असं म्हणणं आहे, आणि हे मी वडिलांबरोबर, बापूंबरोबर डिस्कस केलं, त्यानुसार त्यांचं देखील असं म्हणणं आहे की हा जो विकास आराखडा आहे, हा जो तथाकथित विकास आहे, तो आपण मागितलेला नाहीये, हे आपल्यावर लादताय. तर हे म्हणजे कोण, तर पीएमआरडी. तर हे नकोय आम्हाला. आम्हाला आमचा विकास आमच्या पद्धतीने करून द्या. इतक्या दिवस आपण या जमिनी राखल्या, त्यांची व्यवस्थित संगोपन केलं, त्याच्यावरती आपण शेती केलेली आहे. या जमिनीमध्ये आपल्या पूर्वजांची राख आहे, याच्यामध्ये आपल्या वाडवडिलांचा घाम आहे, आणि आजकाल तर भूमाफियांचं पेव फुटल्यामुळं रक्त देखील आपण त्या ठिकाणी सांडलेलं आहे. तर हा विकास आपल्याला नकोय, आपला विकास आपण करू स्वतः. वेगळ्या प्रकारचे झोनची जर मागणी आपण केली आणि त्या झोन बरोबर काही ठिकाणी त्यांनी आरक्षण टाकलं, तर ते आपल्या ग्रामस्थाचं, शिंदवण्याच्या नागरिकाचं हे आतोनात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला ते झोन न मागणं आणि जैसे थे परिस्थिती, म्हणजे काय, आमचं गाव आधी कृषी झोन मध्ये होतं आणि फक्त गावठाण एक होतं आणि त्या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन एक होता, तोच ठेवणं आपल्याला गरजेचं, या ठिकाणी व्यवहार्य आणि रास्त मला वाटतंय पॉसिबल. आता ग्रामपंचायत ठराव हा करण्याचा ठरल्यानंतर तो निर्णय होईपर्यंत आपलं नियोजन असं होतं की हे झोनिंग रद्दपुरतं आपण विषय मांडला होता. आता तदनंतर मला
अनेकांकडनं वेगवेगळे मतप्रवाह ऐकायला मिळाले. बरोबर चूक मी त्याला काही म्हणणार नाही. मी माझं मत फक्त या ठिकाणी व्यक्त करतोय. काही लोकांचं म्हणणं आहे की कॅनल खाली जो ग्रीन झोन आहे तो बदलून त्या ठिकाणी आपण आर झोनची मागणी करूया. डोंगराच्या कडेला जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण इंडस्ट्रीयल बेल्टची मागणी करूया आणि गावठाणाच्या आसपास आपण पुन्हा आर झोनची मागणी करूया. आता सर्वप्रथम मी आर झोन काय रसायन आहे त्याबद्दल थोडंसं बोलतो. आर झोन म्हणजे रहिवासी झोन. आता रहिवासी झोन म्हणजे काय? रहिवासी झोन आणि एनए ह्याच्यामध्ये फरक काय? जर आपलं क्षेत्र हे कृषी झोन मध्ये राहिलं तर आर झोन म्हणजे निवासी झोन आणि एनए केल्यानंतर देखील आपण आपली ऍग्री झोन मधली जी जमीन आहे ती आपण निवासी झोन मध्ये परिवर्तित करू शकतो. एनए केलेल्या क्षेत्राला देखील एक FS आहे म्हणजे एका गुंठ्याला 1000 स्क्वेअर फूट बांधकामाची परवानगी आणि आर झोन केल्यानंतर देखील एका गुंठ्यावरती 1000 स्क्वेअर फुटाची बांधकामाची परवानगी त्या ठिकाणी असते. दोघांमधला फरक एवढाच आहे की आपल्याला अकृषक परवाना मिळवण्यासाठी 1 महिना 1.5 महिना प्रयत्न करावा लागतो आणि आर झोन मध्ये आपण फक्त शुल्क भरले की ती पावती म्हणजे तुमचा एनए परवाना हा गृहीत मानला जातो. आर झोन जर आपण मागणी केली तर आर झोन नुसता झोन नाही पडणार आहे. ज्या ठिकाणी सरकार किंवा शासन रहिवासी बांधकामांसाठी परवानगी देते तर ते फक्त तिथं रहिवासी बांधकामांसाठी परवानगी देऊन त्यांचं कार्यभाग संपन्न होत नाही तर तिथं जी लोकसंख्या राहायला येणार आहे त्यांच्यासाठी त्यांना सुविधा देखील निर्माण कराव्या लागतात. सुविधा म्हणजे शासकीय सुविधा. शासकीय सुविधा कुठल्या? पोलीस स्टेशन आलं, प्राथमिक शाळा आली किंवा तुमचा दवाखाना आला, बस डेपो आला, बस स्टॉप आला इत्यादी. तर जर आपण या सगळ्या प्रकारामध्ये आर झोनची मागणी केली आणि आर झोनची मागणी त्यांनी मान्य केली तर त्याच्याबरोबर ते न मागता आपल्याला आरक्षण पण देतील आणि ह्या आरक्षणामध्ये ज्या ठिकाणी आपण आर झोन मागतोय त्या ठिकाणच्या काही शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित होऊ शकतात. काहींना 20 गुंठे, 25 गुंठे, 1 एकर अशा आरक्षित जमिनींचा फटका बसू शकतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय की आपण जी ही PMRDA विरुद्धची लढाई उभा करतोय त्याच्यामध्ये एकाही शेतकऱ्याचं, एकाही जमीनधारकाचं नुकसान होता कामा नये या उद्देशाने आपण कुठलीही मागणी किंवा कुठलाही ठराव त्या ठिकाणी आपण पारित केला पाहिजे, विचारपूर्वक पारित केला पाहिजे आणि सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन तरतम भाव आणि त्यातल्या रिस्क लक्षात घेऊन हा पारित केला पाहिजे. तरी आज रोजी माझं आणि आमच्या बापूंचं हे म्हणणं आहे की आर झोनची मागणी हे करणं हे सध्या धोक्याचं आहे आणि ते तितकंसं फायद्याचं देखील नाही. आजही आपण आपला कृषी झोन आहे या झोनिंगच्या अगोदरचा जो आपला सगळा दैनंदिनी चालली होती त्याच्यामध्ये आजही आपण प्लॉटिंग करतोय, आजही आपण एनए करतोय आणि आजही आपण बांधकामं करतोय. मग आर झोन मागितल्याने थोड्याशा आपल्या फायद्यासाठी, तो फायदा नाहीच आहे, ती फक्त एक सुविधा आहे, थोड्याशा सोयीसाठी आपण त्या पट्ट्यातल्या काही शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडण्याचा धोका आपण या ठिकाणी पत्करायचा का नाही हा निर्णय मी नेतृत्वावर सोपवतो. पण वैयक्तिकरित्या मला असं वाटतंय की आपण कुठलाही ठराव पारित करताना त्या ठिकाणी केवळ पूर्व परिस्थिती म्हणजे आमचा अख्खं शिंदवणे ग्रामपंचायतीतलं जे क्षेत्र आहे त्यातील प्रस्तावित झोन रद्द करून त्या ठिकाणी फक्त कृषी झोन जीवन हा प्रकार ठेवण्यात यावा ही मागणी आता या ठिकाणी व्यवहार्य, रास्त आणि योग्य अशी मला वाटते. दुसरा विषय आहे इंडस्ट्रीयल झोन किंवा इंडस्ट्रीयल बेल्ट या प्रकारातला. काहींचं म्हणणं आहे की डोंगर पायथ्याच्या साईडचे जे गट आहेत त्या ठिकाणी आपण इंडस्ट्रीयल झोनची मागणी करूया. त्या ठिकाणी पण आपल्याला याच गोष्टींचा परत विचार करावा लागेल की कुठलाही झोन मागताना
त्या झोनमध्ये जे काय कार्यभाग संपन्न होणार आहे त्या झोनच्या संदर्भातले आरक्षण तिथं पडण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे आता फॅक्टरी किंवा कुठलाही कारखाना त्या ठिकाणी जर आपण नियोजित करतोय तर अग्निशमन त्या ठिकाणी आलं, त्या ठिकाणी तुमचं महावितरणचं वितरण लाईनचं केंद्र आलं. अशा प्रकारची तत्सम आरक्षण 20 गुंठे 30 गुंठे 1 एकरावर पडण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे. तर तो धोका आपण कुठलाही झोन मागताना पत्करायचा का आणि आपल्या एखाद दुसऱ्या शेतकऱ्याचं त्या ठिकाणी नुकसान जर झालं तर त्याची जबाबदारी आपण त्या ठिकाणी घ्यायची का, याचा देखील सखोल अभ्यास आणि विचार आपण ठराव पारित करताना केला पाहिजे. इंडस्ट्रियल झोन बद्दल पण तसंच जर आपण विचार केला तर काही 4-2 शेतकरी एकत्र आले, त्यांनी त्यांचं क्षेत्र एने करून घेतलं, त्या ठिकाणी एक हाय टेन्शनची लाईन ओढली आणि पाण्याची व्यवस्था करून दिली आणि शेड बांधले, तर आजही आपण स्वतः विचारपूर्वक आपणही आपल्या गावातला एखादा कोपरा हा इंडस्ट्रियल झोनमध्ये परिवर्तित करू शकतो. त्यासाठी आपल्याला पीएमआरडीए कडनं काही मागण्याची गरजच नाही. स्पेशल झोन जर मागितला तर तिथं त्याच कार्यासाठी ती जागा आपण वापरू शकतो. पण जर आपण काही निर्माण केल्यानंतर आपण आपल्या सोयीने त्या गोष्टी तिथं निर्माण करू शकतो. त्यामुळं मला या प्रकरणामध्ये फायदा कमी आणि तोटा जास्त दिसतोय. त्याच्यामुळं माझं ठाम मत आहे की पीएमआरडीएचं झोनिंग रद्द करण्यात यावं, असा ठराव पारित करावा आणि कुठलाही नवीन झोन न मागता केवळ ऍग्री झोन G1 या प्रकारात आमचं गाव मोडावं, या प्रकारचा झोन आपल्या गावावरती टाकावा, हाच ठराव आपण पारित करावा आणि अशीच मागणी आपली राहिली पाहिजे. मला वाटतं व्हिडिओ फार मोठा होतोय, त्यामुळं मी समारोप करताना व्हिडिओचा एवढंच सांगू इच्छितो की विकास फायदा या गुलाबी नावांच्या मागे दडलेलं एक विक्राळ शासनाचं स्वरूप असण्याची दाट शक्यता आहे. बऱ्याच लोकांचे त्याच्यामध्ये हितसंबंध, स्वार्थ हे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे आमनधापक्या आपल्यावर टाकलेलं जाळं आहे. तरी ह्या सगळ्या प्रकाराचा आपण एकजुटीनं ज्या प्रकारे ग्रामसभेमध्ये आपण सगळ्यांनी विचार मांडले आणि नेतृत्वाने त्याला अनुकूलता दर्शवली आणि त्या प्रकारचा आपल्याला या ठिकाणी ठराव पास करण्याचं त्या ठिकाणी आपल्याला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. तरी सारांश म्हणून कुठल्याही नवीन झोनची मागणी न करणं आणि असलेला G2 झोन पीएमआरडीएने काढून घेणं आणि त्या ठिकाणी केवळ ऍग्री झोन G1 हाच झोन घेणं आज रोजी हे व्यवहार्य स्वरूपाचं आहे. आर झोन किंवा इंडस्ट्रियल झोनची मागणी केल्यामुळं अनेक इतर सामाजिक आणि आर्थिक समीकरणं देखील बदलण्याची दाट शक्यता आहे. अनेक ठिकाणी वाद आहेत, अनेक ठिकाणी गट मोठे आहेत, गट छोटे आहेत, अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी आहेत. तरी या परिस्थितीचा पूर्ण आढावा घेऊन जैसे थे परिस्थिती ठेवणं ह्या व्यवहारी मार्ग या ठिकाणी आज मला वाटतोय. याचा अर्थ असा नाहीये की गावचा विकास होऊ नये अशी माझी धारणा आहे. गावचा विकास निश्चित व्हावा, पण तो गावचा विकास गावकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या म्हणण्यानुसार व्हावा, एकोपाने व्हावा. कुठला तरी झोन मागायचा आणि कुठला तरी गट आरक्षित होऊन द्यायचा आणि ते सगळं समीकरण बदलायचं. ग्रामपंचायत एक स्वायत्त संस्था असल्या कारणानं आपल्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. तुम्ही जर ग्रामपंचायत अधिनियम वाचला तर त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. माननीय पेरे पाटलांनी ते आपल्याला दाखवून दिलेले आहे. एक आदर्श ग्रामपंचायत त्यांनी आज देशासमोर ते मॉडेल त्यांनी दिलेलं आहे आणि अनेक पुरस्कार त्यांच्या ग्रामपंचायतीला मिळालेले आहेत आतापर्यंत. तर त्या प्रकारच्या त्या धर्तीवरती आपण आपल्या शिंदवण्याला देखील सुजलाम सुफलाम आपल्याच विचारांनी बनवू शकतो. आपल्याला पीएमआरडीएच्या झोनिंगची गरज नाहीये.
फक्त त्यांनी जे अन्यायकारक झोन या ठिकाणी टाकलेले आहेत त्यांचा मात्र प्रकर्षाने विरोध आपण करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पुढं कार्यपद्धती आपली राबवणं गरजेचं आहे. सरतेशेवटी आपले 11 ग्रामपंचायत सदस्य या सगळ्यांनी माझ्या सूचनांचा विचार केला, मला बोलण्याची संधी दिली आणि त्या ठिकाणी मी जी काय माहिती प्रसारित करत होतो त्या ठिकाणी एक शाबासकीची थाप माझ्या पाठीवर टाकली. यांच्या सर्वांचं मनस्वी आभार. काही त्रुटी राहिल्या असतील, काही चुका झाल्या असतील तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण मी आशा बाळगतो की मी जी माहिती देतोय याचा सगळ्यांनी विचार करावा आणि तत्संबंधी निर्णय घेण्यात यावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.